नमस्कार मैत्रिणींनो, स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे काळ्या रश्श्यातील झणझणीत मटण। महाराष्ट्रातील ही एक अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपी आहे। तुम्ही हे गरम गरम भातासोबत, भाकरींसोबत, तांदूळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। चला तर मग आपण रेसिपी बघूया। अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता धुतलेलं आहे। इथे मी कांदा घेतला आहे कट करून आणि लसूण अद्रक सुद्धा घेतलेली आहे। आणि लसूण अद्रक आपल्याला मिक्सरला न फिरवता आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे व्यवस्थित। आता इथं फोडणी देऊन घेऊया। तेल टाकून कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि लगेच अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे। आणि कलसल्यानंतर लगेच मटण टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मटणाला वाफेवरच जास्त वेळ होऊ द्यायचा आहे। वरतून एक प्लेट ठेवून त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि तेच पाणी आपण मटणात टाकायचं आहे। अशा पद्धतीने मटण शिजवल्यावर त्याची टेस्ट तशी मेंटेन राहते आणि हे मटणाचं सूप एकदम मुलांसाठी, मोठ्यांसाठी खूप पौष्टिक आहे। याच्यात हाय प्रमाणात कॅल्शियम असतं, तर तुम्ही हे सूपसुद्धा वेस्ट ऑफ घालू नाही शकत, एकदम प्यायला टेस्टी असते। चला तर आपण इथं वाटण तयार करूया। मी इथे 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे, त्यांना फोडून घेत आहे आणि खोबरा घेतलेला आहे मी इथे खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझं साहित्य। मी हे 4 जणांसाठी करत आहे। इथे आपल्याला 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि वाटण भाजायला ठेवायचं आहे एक साईडला मटण शिजेपर्यंत। मी जाळीवर इथे खोबरं कांदा भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे। खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा भाजलेला आणि खोबरं कट केलेलं मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे। तर इथं आपलं मटण सुद्धा शिजून रेडी झालेलं आहे। मटण शिजलंय का नाही हे चेक करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता व्यवस्थित मटण शिजलेलं आहे, लगेच अलगद तुटत आहे। इथे वाटणही मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मी। आता आपण इथं फोडणीची तयारी करूया। मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे 4 ते 5 चम्मच। गॅस जास्त फ्लेमवर ठेवायचा नाही आहे। तिखट टाकून घेत आहे, कांदा लसूण मसाला टाकत आहे। आता आपल्याला काश्मीरी लाल मिर्च टाकून घ्यायची आहे 1 चम्मच, हळद टाकून घ्यायची आहे। इथे गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडासा हा कोरडा मसाला कलसून घ्यायचा आहे। कमीच गॅस ठेवायचा आहे, नाहीतर हा कोरडा मसाला लगेच जळून जातो। 2 मिनिटं कलसल्यानंतर आपलं वाटण तयार केलेलं ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि वाटणही व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे। जेव्हा आपलं मसाला आणि तेल वेगवेगळं व्हायला लागेल इथपर्यंत कलसून घ्यायचं आहे आणि साईडला गरम पाणी ठेवून द्यायचं आहे भाजीसाठी। बघू शकता तेल वरती आलेलं आहे। या स्टेपला आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि लगेच मटण टाकून घ्यायचं आहे पूर्ण। इथे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मसाला आणि मटण व्यवस्थित, जेणेकरून प्रत्येक पिसाला मस्त मसाला लागेल। करून ठेवायचं आहे 5 मिनिटं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून। तुम्ही बघू शकता की ते आताच खूप छान झालेलं आहे, व्यवस्थित शिजलेलं सुद्धा आहे। नेक्स्ट याच्यात आपल्याला येलो रश्श्याचं आपलं पाणी केलेलं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छानशी अशी 5 ते 10 मिनिटं चांगली उकळ काढून घ्यायची आहे। याची व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। मसाला व्यवस्थित कडला पाहिजे असा आणि वरतून मीठ टाकायचं आहे चवीनुसार। कमीच मीठ टाकायचं आहे, ऑलरेडी आपण पहिले टाकलेलं आहे आणि कवर करून ठेवायचं आहे।
आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. आता तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत, तांदूळाच्या भाकरींसोबत एकदम खायला एकदम टेस्टीच लागते. तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.